राधे राधे, जय श्री कृष्णा, जय श्री स्वामी समर्थ। तर आज गुरुवारची गुरुवारची पूजा मांडली आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कळसाला सामान्य सजवलं आहे, थोडंच सजवलं आहे, जास्त नाही, कारण महालक्ष्मीची मूर्ती पण आहे, तिला मी सजवते। खूप लोक कळसाला सजवतात मुकुटे आणून, पण मी साधंच सजवते। आणि तुम्ही पाहू शकता देवघरातच आम्ही पूजा मांडली आहे आणि देवासमोरच मी ही पूजा मांडली आहे। तर हे देवीचा शृंगार मी केला आहे। महालक्ष्मीची जी मूर्ती आहे माझ्याकडे ती, पण कळसाच्या नारळालाच लक्ष्मी रूप मानतात मार्गशीर्ष महिन्यात। तर काही नाही, मी ही महालक्ष्मीची पूजा करते आणि कळसाचीही करते। करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढायची। रांगोळी काढल्यानंतर स्वस्तिक काढायचे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर कपडा ठेवायचा, तांब्याचा तांबा। नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाणी सजवून मधोमध नारळ ठेवावा, कलश चक्रावर ठेवावा। समोर लक्ष्मी यंत्र श्रीयंत्र ठेवावे, लक्ष्मी समोर दिवा लावावा। मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण व्रत हे करावे। लक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी। दर गुरुवारी हे व्रत करायचे असते। फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवायचा। देवीला कमळाचे फूल अर्पण करायचे। कमळाचे फूल नसेल तर कमळगट्टा अर्पण करावा, म्हणजे कमळाचे बी जे असतं ते अर्पण करायचं। लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करायची। श्री लक्ष्मीला मना अष्टक वाचायचे, व्रतकथा वाचायची। श्री लक्ष्मी देवीची कहाणी मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून बुधवारी वाचायची। मनातील इच्छा प्रगट करून प्रार्थना करायची। संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवायचा। गाईसाठी एक पान वेगळं काढावे। नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी तुळशीला वाहून किंवा तुळशीच्या झाडाला वाहून पाणी घरातील चोर बाजूला ठेवून घ्यावे। नंतर निर्माल्यात टाकावे। शेवटल्या गुरुवारी 5 कुमारी किंवा 5 सवाशींना बोलवून हळदी, कुंकू, फळ, दक्षिणा, श्री महालक्ष्मीची व्रतकथा पुस्तक घ्यायचं, त्यांचा सत्कार करायचा। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी। उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे। हे व्रत कोणतीही कन्या, सवाशीण स्त्री किंवा पुरुष करू शकता। व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा। हे व्रत करणाऱ्यांनी स्त्रियांनी केवळ पाणी, दूध प्यावे आणि फळाचे सेवन करावे। करताना पूजा करण्यात अडचण असल्यास एखादा इतर भक्ताकडून पूजा करवावी, मात्र उपवास स्वतः करावा। लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात। तुम्हाला जर माझी महालक्ष्मी व्रताची पूजा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पूजा कशी वाटली।